ब्लाऊजवरून माप कशा पद्धतीने घेतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। शोल्डरच्या साईडकडून इंची टेप सरळ पकडायची, ब्लाऊजला थोडंसं ओढून घ्यायचं अशा पद्धतीने। इथं तुम्ही बघू शकता ब्लाऊजची उंची 14 आहे, तुम्ही इथं पाहू शकता 14 आहे। तर 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊयात, 15 घेऊयात। त्याच्यानंतर आपण गळ्याची जी उंची आहे ते आपण इथं घेऊयात। शोल्डरच्या साईडकडून सरळ इंची टेप पकडूयात। गळ्याची जी उंची आहे ते मी इथं तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने ब्लाऊज सरळ ठेवायचा। गळ्याची उंची जी आहे ते इथं तुम्ही पाहू शकता 8.5 आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही माप घेऊन वहीमध्ये लिहून घेऊ शकता। तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने। आता आपण समोरच्या साईडने माप घेऊयात। अशा पद्धतीने ब्लाऊज सरळ ठेवायचा। त्याच्यानंतर समोरच्या साईडने आपण लांबी घेऊयात। इथं तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने इंची टेप पकडायचा आणि ब्लाऊजला थोडंसं ओढायचं अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथं पाहू शकता 10 आलेला आहे, लांबी जी आहे 10 आहे। त्याच्यानंतर आपण इथं कटोरीचा पण माप घेऊ शकता। कटोरी इथं 6 आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टीचा पण इथं माप घेऊ शकता। क्रॉसपट्टी जी आहे ते 3 आहे अशा पद्धतीने तुम्ही माप घेऊ शकता। त्याच्यानंतर बाहीची जी उंची आहे ते इथं उंची घेऊ शकता अशा पद्धतीने। बाहीची उंची इथं तुम्ही पाहू शकता 6.5 आहे, तर आपण 6.5 घेऊयात अशा पद्धतीने। ब्लाऊजचे जे काही माप घेत आहे ते आपण वहीवर लिहून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर शोल्डरचा आपण माप घेऊयात। शोल्डरचा तुम्ही इथं पाहू शकता ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आहे अशा पद्धतीने। ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा, त्याच्यानंतर इंची टेप पकडायचा सरळ शोल्डरच्या साईडने अशा पद्धतीने। शोल्डर आहे 11, तुम्ही इथं पाहू शकता 11 आहे। तर तुम्ही इथं बघू शकता 5.5 येते शोल्डर अशा पद्धतीने। 5.5 असं लिहून ठेवा। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक गोष्ट मी सांगू इच्छिते की साईडची जी उंची आहे ते पण आपण इथं घेऊन ठेवली पाहिजे। तुम्ही इथं पाहू शकता साईडची उंची मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे। साईडची उंची आहे इथं तुम्ही इथं पाहू शकता 8 आहे। साईडची उंची 8 आहे असं तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल। हे टिप्स तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्ही लिहून ठेवू शकता। त्याच्यानंतर बाही आहे, बाहीची जे फिटिंग आहे फिटिंगचा पण माप आपण इथं लिहून ठेवूयात अशा पद्धतीने। तुम्ही इथं पाहू शकता असा माप घ्या आणि लिहून ठेवा। तुम्ही इथं पाहू शकता 8.5 आहे। बाहीचा फिटिंगचा जो माप आहे तो 8.5 आहे। 8.5 असं लिहून ठेवा, कारण तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने। मी प्रत्येक ब्लाऊजचे माप लिहून ठेवते। ब्लाऊजचे माप घेतल्याच्या नंतर आपल्याला नंतर कन्फ्यूज होणार नाही।